त्यानंतर पैठण गेटनंतर पुढील कोणती कारवाई? पैठण गेटनंतर आमचा जो पुढचा ड्राईव्ह आहे तो MGM गोल्फ कोर्स आहे पडेगाव येथील, त्या ठिकाणी जो 30 मीटरचा रस्ता आहे त्या ठिकाणी आम्ही तो करणार आहोत। आणि तदनंतर याच आठवड्यामध्ये आम्ही हर्सुलची जी कारवाई आहे ती पण पूर्ण करणार आहोत। आणि ह्या आठवड्यातल्या ह्या 3 कारवायांनंतर पुढचे ज्या काही 5 ते 6 रस्ते उर्वरित आहेत तर त्या 5 ते 6 रस्त्यांवर पण पुढच्या आठवड्यामध्ये कारवाईचं सत्र नियमितपणे सुरू राहणार आहे। दिवाळीनंतर आता खऱ्या अर्थाने तिथं मार्किंग केलेली मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात होणार आहे। कारवाई कशी असणार आहे, कुठनं सुरुवात होणार आहे? सर्वात महत्त्वाचं की मध्यंतराच्या कालावधीमध्ये जे काही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाने फॉलो करायची होती, त्याच्यामध्ये नोटीस देणं असेल, अनाऊन्समेंट करणं असेल किंवा जाऊन प्रत्यक्ष जागेवरती लोकांना मार्किंग देणं असेल, टोटल स्टेशन सर्वे, ह्या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। आणि अशा 9 रस्त्यांची यादी ही आजतागायत आमच्याकडे पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये एक दुर्दैवी प्रसंग मागच्या 15 दिवसांपूर्वी या भागामध्ये घडलेला होता। एका तरुणाची या ठिकाणी हत्या झालेली होती आणि तरुणाच्या हत्येमुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळलेला होता। लोकांची मागणी होती की ह्या भागामध्ये जे अनधिकृतरित्या उभा केलेली जी काही कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहेत त्यामुळे इथे या पद्धतीने लोकांचं येणं जाणं आणि त्या वादातून ही घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे आता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त विद्यमाने आता इथे कारवाई करण्याचे केलेलं आहे। त्याचे जे काही प्रिरिक्विजिट म्हणतो आपण, पूर्वी गोष्टी ज्या करण्याच्या आहेत त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत। आज फक्त येऊन या ठिकाणी मोठं कमर्शियल हब मोबाईल सेंटर्स इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आज येऊन फक्त इथे लोकांना एक सेन्सिटिव्ह करण्याचा उद्देश आहे की त्या लोकांनी ते समजून ह्या महानगरपालिकेच्या नाही आहेत, मात्र असं असतानाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय इथे चालवले जातात। उद्या आम्ही काढताना त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हा करण्याचा उद्देश आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहराची वाढती लोकसंख्या आणि या ठिकाणी असलेले जे मूळ रस्ते आहेत त्याच्यामध्ये जो काही वाढीव ताण पडतो या ठिकाणी अशा शॉप्समुळं कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता केल्यामुळे अपघातांचं प्रमाण, वादविवादांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतं। त्यामुळे हा मोठा जो DP प्लॅनमध्ये जो निश्चित केलेला रस्ता आहे तेवढ्या रुंदीचाच हा रस्ता करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला आता दिसून येत आहे। एकूण किती मीटरचा रस्ता आहे आणि एकूण किती मालमत्ता अतिक्रमणित आहे, आम्ही बाधित होणार आहे? आता इथे ज्या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत तो 9 मीटरचा रस्ता होता, त्या ठिकाणी मार्किंग आम्ही दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी इथल्या 81 दुकानांना आम्ही ऑलरेडी नोटिसेस दिलेल्या आहेत। 81 दुकानांच्या ज्या काही नोटीस त्यांना दिलेल्या आहेत, ज्यांनी त्या घेतलेल्या नाही आहेत त्या लोकांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना करू इच्छितो की ज्यांनी नोटीस घेतलेलं नाही त्यांची दुकानं मला बंद असलेली आढळून आली। उद्या त्या ठिकाणी कुठल्याही मोठ्या प्रमाणात जर एखादं मोबाईलचं सामग्री असेल किंवा माल असेल तो त्यांनी स्वतःहून घेऊन जावा या ठिकाणाहून, कारण उद्या जर हे दुकान पाडताना जर त्याच्यामध्ये कुठलेही व्हॅल्युएबल्स असतील, मोबाईल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्याची चोरी झाली किंवा काही झाली त्याला महानगरपालिका प्रशासनाने जबाबदार राहणार नाही। संबंधित व्यक्ती ज्यांचं हे शॉप आहे त्यांनी ती काळजी घ्यायची आहे की आपला जो माल आहे त्यांनी सुरक्षित स्थळी ते घेऊन जायचं आहे आणि दुकान त्यांच्या पद्धतीने ते निष्कासित करायचे। त्यांनी जर निष्कासित नाही केलं तर महानगरपालिका ते निष्कासित करणार आहे आणि त्याचा जो काही खर्च येईल तो संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे। यानंतर पैठण गेटनंतर पुढील कोणती कारवाई? पैठण गेटनंतर आमचा जो पुढचा ड्राईव्ह आहे तो MGM गोल्फ कोर्स आहे पडेगाव येथील, त्या ठिकाणी जो 30 मीटरचा रस्ता आहे त्या ठिकाणी आम्ही तो करणार आहोत। आणि तदनंतर याच आठवड्यामध्ये आम्ही हर्सुलची जी कारवाई आहे ती पण पूर्ण करणार आहोत। आणि ह्या आठवड्यातल्या ह्या 3 कारवायांनंतर पुढचे ज्या काही 5 ते 6 रस्ते उर्वरित आहेत तर त्या 5 ते 6 रस्त्यांवर पण पुढच्या आठवड्यामध्ये कारवाईचं सत्र नियमितपणे सुरू राहणार आहे। सर हिंदीमध्ये